कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की याच कार्यक्रमासाठी आम्ही बहिणी गोड-गोड तयार होऊन निघालो होतो. तर आमच्या अगोदर जयाताई आणि भाऊ हे पुढे आले होते. आता हे सगळं पाहून आधीचे व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटलं असेल लग्नाची तयारी सुरू आहे. पण नाही, आज आमच्या जयाताईच्या घरी पहिल्यांदा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. म्हणजे तिने नवीन घर बांधल्यापासून म्हणजे इथे काही जागरण गोंधळ केलं नव्हतं. तो हा कार्यक्रम होता. खूप जंगी कार्यक्रम होता. जवळ-जवळ 1,500 लोकांना आमंत्रण होतं. खूप मोठा कार्यक्रम होणार होता. तर इथं मारग मळायला आले होते आमच्याकडे ना, खंडोबाचं असं जागरण असेल ना, असं 5 पावली म्हणजे थोड्याशा अंतरावर जाऊन त्या आता ह्यांना जेजुरीचा खंडोबा आहे, तर त्या दिशेला जाऊन थोडीशी पूजा वगैरे करतात. तर तेच करण्यासाठी आम्ही सगळे इथे गेलो होतो. ते घरी आले, त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि मग नंतर काय ह्या मंडळींना नाचण्यासाठी ना निमित्तच पाहिजे असतं. तर इथं सगळ्यांचा इथं डान्स करणं चालू आहे. कारण प्रत्येक गोष्टीत कारण कोणतंही असो, निमित्त कोणतंही असो, पण एन्जॉय तर झालाच पाहिजे खरंच. प्रत्येक गोष्टीचा जो आनंद घेतो ना, तोच खरं आयुष्य जगतो, हो की नाही? तरी तर सगळ्यांचा अगदी माझं आयुष्यसुद्धा मस्त डान्स करत होता. यांचा सगळ्यांचा डान्स पाहून मलाही खूप डान्स करण्याची इच्छा होत होती. पण मग मी डान्स करायला गेले असते तर व्हिडिओ कोणी काढले असते आणि तुमच्याशी ते शेअर कसे केले असते?